आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. सांगली पोलिसांनी मोठी कारवाई करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिरजेतील उमेदवार आझम काझी यांच्यासह तब्बल 17 जणांना जिल्ह्यातून तडीपार केले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक संदीप हुगे यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून आगामी निवडणुकांदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ही पावलं उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मिरजेतील प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणूक लढवणारे राष्ट्रवादीचे उमेदवार आझम काझी आणि त्यांच्या टोळीतील एकूण 8 जणांना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. या यादीत टोळी प्रमुख शोएब उर्फ मोहम्मद युसुफ काझी यांच्यासह मतीन उर्फ साहेब पीर काझी, अक्रम मोहम्मद काझी, रमेश कुंजिरे, असलम मोहम्मद काझी, आझम मोहम्मद काझी, अल्ताफ रोहिले आणि मोहसिन गोदड यांचा समावेश आहे. याशिवाय कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 4 जणांना 6 महिन्यांसाठी सांगली जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 जणांवरही 6 महिन्यांची तडीपारीची कारवाई झाली आहे. तर आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका टोळीला सांगली, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांतून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी आणि संबंधित पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कठोर कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेससह राजकीय पक्षांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.